नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा घडामोडीबद्दल ज्यानं संपूर्ण राज्यात राजकीय भूकंप घडवून आणला. ही गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांची, काका आणि पुतण्याच्या राजकीय संघर्षाची आणि त्या संघर्षानंतर अचानक बदललेल्या समीकरणांची. सुरुवात एका फुटीपासून. साल होतं 2023. महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक मोठा स्फोट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार हे दोघे एकाच पक्षात असतानाही राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड पुकारलं आणि थेट सत्तेत सहभागी झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेगवेगळे गट तयार झाले. एक गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली. राजकीय युद्ध सुरूच राहिलं. दोन्ही गटांमध्ये पक्षाचं नाव, चिन्ह आणि संघटनावर मोठा संघर्ष सुरू झाला. न्यायालयीन लढाया, आरोप प्रत्यारोप, सभांमध्ये टीका. राष्ट्रवादीच्या या अंतर्गत संघर्षानं महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे हादरवून टाकलं. अचानक सुरू झाल्या विलिनीकरणाच्या चर्चा. पण मित्रांनो, राजकारणात काहीही कायमचं नसतं. जिथे कालपर्यंत संघर्ष होता तिथेच अचानक समेटाची चर्चा सुरू झाली. दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोमानं सुरू झाली. काही नेत्यांनी तर असंही सांगितलं की विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली होती. निवडणुकांची रणनीती, पक्षचिन्ह, नेतृत्वाची मांडणी या सगळ्यांवर चर्चा झाल्याचंही म्हटलं गेलं. राजकीय विश्लेषक म्हणत होते की महाराष्ट्रात मोठं राजकीय पुनरागमन होणार आहे आणि अचानक घडली धक्कादायक घटना. पण मित्रांनो, ज्यावेळी ही चर्चा अंतिम टप्प्यात होती तेव्हाच एक धक्कादायक बातमी आली. अजित पवार एका विमान अपघातात मृत्युमुखी पडले. ही घटना फक्त एका नेत्याचा मृत्यू नव्हती. ती महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांना पूर्णपणे बदलून टाकणारी घटना ठरली. विलिनीकरणाचा विषयच संपला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील विलिनीकरणाच्या चर्चा अचानक थंडावल्या. काही नेत्यांनी थेट स्पष्ट केलं की आता विलिनीकरणाचा विषय जवळपास संपलाय, कारण या चर्चेचा मुख्य दुवा आणि मुख्य चेहरा अजित पवारच होते. आता पुढे काय? आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा कधी एकत्र येतील का? की ही फूट कायमचीच राहणार? काही जण म्हणतात की पक्ष पुन्हा उभा राहील, पण वेगवेगळ्या मार्गांनी. तर काही जणांना वाटतं की योग्य वेळ आली, की पुन्हा काका पुतणे एकत्र येऊ शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम. या संपूर्ण घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी अनिश्चितता निर्माण केली. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील महत्त्वाचा राजकीय खेळाडू आहे. जर दोन्ही गट वेगळे राहिले तर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. आणि जर ते पुन्हा एकत्र आले तर अनेक पक्षांचे राजकीय गणित कोलमडू शकते. शेवटचा प्रश्न. मित्रांनो, राजकारणात काहीच कायमचं नसतं. आजचे शत्रू उद्या मित्र होतात आणि आजचे मित्र उद्या शत्रू. पण राष्ट्रवादी काँग्रेसची ही कहाणी ही फक्त पक्षाची नाही, तर एका कुटुंबातील राजकीय संघर्षाची आणि सत्तेसाठी झालेल्या मोठ्या लढाईची आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? की ही फूट कायमचीच राहणार? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रोचक आणि धक्कादायक राजकीय गोष्टीसह. धन्यवाद.